राजा म्हणतो मी फक्त नावाला राजा, सगळे अधिकार तुझ्याकडं. आणि त्याचा बाप पण त्याला सांगतो आपल्या भावाला भाकरी घेऊन जा. दावीद सुद्धा देवानं त्याला निवडलं. इशिया त्याला सांगतो तुझे भाऊ युद्धभूमीवरती आहे, त्यांना भाकरी घेऊन जा. त्याच्याकडे पण आज्ञाधारकपणा आहे. योसेफ पण उच्च पदावरती गेला, शौल पण उच्च पदावरती गेला. आम्ही पाहतो दावीद पण उच्च पदावरती. हे सगळे लोक राजे झाले. का राजे झाले? कारण त्यांच्याकडे आज्ञाधारकपणा आहे. जेव्हा तुमच्यातला आज्ञाधारकपणा देव पाहतो तर लक्षात ठेवा, जेव्हा देव तुमचं हृदय शोधेल त्यात फक्त आज्ञाधारकपणा असू द्या, आज्ञाधारकपणा. किंतु परंतु का कुठल्याच गोष्टी करू नका. शौलाचा बाप त्यानं काय पराक्रम केला याच्याविषयी काही पवित्र शास्त्रामध्ये नाही. किती मोठा पराक्रम आहे. इशानं काय पराक्रम केलेला आहे. पण दाविदानं केलेला पराक्रम, तुम्ही ज्या कुळात आहेत त्या कुळाचं प्रभूला काही घेणं देणं